एकच विनंती आहे की शेवटी प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सत्तेवर आले. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली. मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही, यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. आणि फक्त देहरी खाटल्यावरी चालणार नाही. कालचं दिल्लीचं जंतर मंतरवरचं आंदोलन तुम्ही बघितलं ना, तरुण कसे उतरले होते, बघितलेत की नाही? त्याच्यावर पण 2 मिनिटं बोलू का? काय झालं? 22-28 जूनला त्या ठिकाणी सोनम वांगचूक सारखा एक शास्त्रज्ञ, अतिशय उत्तम अशा प्रकारचा शिक्षण क्षेत्रातला तज्ञ माणूस उपोषणाला बसला 28 तारखेला. आणि त्यांच्या बरोबर सगळी तरुण मंडळी दिसली. 20 तारखेला त्यांनी मोर्चाची 20 जुलैला मोर्चाची नोटीस अगोदर दिली होती. 22 दिवसामध्ये या सरकारचा साधा एखादा शिपाई सुद्धा त्यांच्याजवळ चर्चेला गेला नाही. स्वतः पंतप्रधान गृहमंत्री जाऊ शकत नाही, ते अहंकारी आहे, ते मला माहिती आहे. पण मंत्रिमंडळातला एखादा दुय्यम मंत्री तरी पाठवायला पाहिजे होता ना. काय बाबा तुमचं म्हणणं आहे? असं आहे ना, या मी तुमची भेट घालून देतो वरिष्ठ मंत्र्यांजवळ, तिथं आपण चर्चा करू. 20 तारखेला सफेद चादरीमध्ये त्यांना गुंडाळलं, बघितलं ना, आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं. 20 तारखेला आज ज्या रील्स येत आहेत की पोरांनी पोलिसांना मारलं, पोरांनी पत्रकारांना मारलं, पोरांनी आणखी कोणाला मारलं, या सगळ्या रील्स या 20 तारखेच्या नंतरच्या आहेत. 20 तारखेला पोरांनी मार खाल्ले ना, बघितलं ना तुम्ही? मार खाल्ले, अक्षरशः गुरासारखे मारत होते. त्या पोरांच्या हातात कुणीतरी दगड बघितला काय तेव्हा? त्यांच्या हातात काठी होती का? त्यांनी कुठल्या गाडी तोड्या फोडले होते का? त्यांनी कुठे आग लावून त्या ठिकाणी काय कुठे आग लावून विध्वंस केला होता का? त्यांनी काही केलेलं नाही. ते शांतता मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होते, शांतता मार्गाने उपोषण करत होते. गुरासारखं मारलं, गुरासारखं मारलं. मुलींच्या बाबतीत काय काय त्यांनी केलं ते तुम्ही सर्वांनी बघितलं. काट्या बिट्या कशा गुप्त अंगामध्ये घालण्याचा प्रयत्न वगैरे केला, तुम्ही बघितलात ना. पोरांनी सांगितलं मारा, आणखी मारा, निशस्त्र पोर. त्या ठिकाणी डंपर भरून आणलेले दाखवतात दगडाचे, ते पोलिसांनी आणलेले होते. त्या डंपरच्या आडून पोलीस दगड मारतात, त्याचा क्लिप बाहेर आल्या. सिव्हिल ड्रेस मध्ये, असे सामान्यातल्या सामान्य ड्रेस मध्ये, हातामध्ये काठी घेऊन गुरासारखे मारणारे ते पोलीस होते. त्यांच्या पायात शूज नाही, साधी स्लीपर होती. ते मारणारे कोण होते? ते पोलीस होते. त्या एका तरुणावर पॅलेट गननी त्या ठिकाणी मारा केला, त्याचा डोळाच गेला. बिहारमध्ये AK-47, ते काही पाकिस्तानचे अतिरेकी होते काय? त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मारला, तुम्हाला हिंमत झाली नाही. पेहलगाम मध्ये 26 त्या ठिकाणी महिलांची कुंकू पुसली गेली. तुम्ही त्या ठिकाणी सांगता की आम्ही सिंदूर, ऑपरेशन सिंदूर केलं. पण ऑपरेशन सिंदूर मध्ये खऱ्या अर्थानं 26 तरुणांना मारणारा, 26 पुरुषांना मारणारा हा अतिरेकी आहे, तो त्याला आम्ही मारला, असा एक पुरावा तरी देशासमोर आलाय काय? ऑपरेशन सिंदूर म्हणून जिकडे तिकडे फोटो लागले, सगळं लागलं. पण ज्याने खऱ्या अर्थानं मारले ते गेले कुठं? काही जमिनीमध्ये गडप झाले का आकाशामध्ये उडाले? सगळा फसवणुकीचा धंदा सुरू आहे. चर्चा करायची नाही, आम्ही सांगू ते. आणि म्हणून या सगळ्या अन्यायाच्या विरोधात पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी रणशिंग फुंकलेले आहे. पहिला आवाज त्यांनी दादरला मारुतीच्या देवळाजवळ दिला, कबूतर खाण्याजवळ दिला ना. तुम्हाला पण मी हीच विनंती करणार आहे, आज विस्तारानं बोलतोय की आपण तुम्हाला सांगितलेला पक्ष नाही, इथं पंथ नाही, जात नाही, धर्म नाही, प्रभू रामचंद्राला मानणारे जे जे कोणी आहे त्या सगळ्यांना बोलवून आपल्याला या गोष्टीचा निषेध करायला हवाय, धिक्कार करायला हवाय, लोकांच्या मध्ये जागृती करायला हवे. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत, हे ढोंगी रामभक्त आहेत. हे रामभक्त नाही, देशभक्त नाही, तर हे अंध भक्त आहेत. ऐका, हे काय सांगतात? हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळातल्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करत आहे? काय पाकिस्तानवाले करतायत? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात त्या ठिकाणी? आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला,
ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा निधी चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडे घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय. आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साखर घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो? नाही ना काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. आणि म्हणून विषय अनेक आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यालाही उत्तर देऊ आपण. जरा लाईट येईल, लाईट येईल ना? येईल. लाईट आल्यानंतरच आरती करूया, बरोबर आहे? आरती करूया, थोडा गजर करूया. गजर करायचा ना? का नाही करायचा? आपलं योगदान आहे. प्रभाकरराव आठवत असेल तुम्हाला, संदीप तुला आठवत असेल, याच मार्गता पाण्यामध्ये मी भाषण केलं होतं कडक एकदम. रामदास गांधींनी सांगितलं म्हणजे आठवतं काय? आणि पळाले भाजपवाले मोर्चाला आपल्या मागं पाहिला होता. मला माहिती आहे ना? एक कडक भाषण केलं होतं मार्गता पाण्यात मी समोर. आम्ही अंगावर घेतलं. हे फक्त एखाद्याला पुढं करायला आणि घरातून बघायला. आलं पुढे नंतर. पण आम्ही वेडे, यांना आपलं घ्यायला सांगतील, त्यांच्या ताब्यात द्यायचं आणि पुढं व्हायचं. तसंच झालंय आता देशामध्ये. प्रचंड पैसा आलाय, प्रचंड, अति प्रचंड पैसा आलाय. आणि हे सगळे पैसे यांनी खायचा सपाटा लावलेला आहे. म्हणून आपण या सर्वांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. ओके.